नमस्कार मंडळी. बघा कसे आहात? तब्येत पाणी चांगली आहे ना? जास्त डॉक्टरला खर्च करू नका. तुमच्या पद्धतीने सकाळी थोडा योगा, व्यायाम, चाय, नाश्ता, थोडं चालणं, म्हणजे नुसतं जरी तुम्हाला पेन्शन जरी असेल तर नुसतं घरात बसून राहू नका. त्या पेन्शनचा उपयोग सत्कार्यासाठी लावा. तेव्हा तुम्ही तरोताजा राहता. माझं असं तुम्हाला परत परत सांगणं आहे. माणूस हा एक प्राणी आहे आणि तो म्हातारा होत नाही, तो तरुण राहतो. अर्थात आपली जी पिन असते त्याच्यातला जो प्लग असतो, त्या प्लगने पिनला मारायचं ठरवलं तर ती पिन काय होते? खराब होते. असं मला सांगायचं आहे. म्हणजे जी योनी आहे माणसाची, ती योनी जर खराब केली गेली तर माणूस काय होतो? खराब होतो. असं माझं म्हणणं. आता बघा होळी आले तर म्हणजे मला असं आतुरतेने सांगावंसं वाटतं, पुरुषातलं पुरुषत्व कमी झालं आहे का? पुरुष संपत चालला आहे का? असं माझ्या मनात कधी कधी विचार येतो. आता होळी आहे. होळी हे कार्य कोणाचं आहे? तर स्त्रीचं कार्य आहे. म्हणजे बाईने इथे आलं पाहिजे. नवऱ्याबरोबर कार्य केलं पाहिजे. आपलं घर याला काय म्हणतो आपण? वास्तू म्हणतो. त्या वास्तूचा कोण असतो? पुरुष असतो. तर स्त्रीने त्या घराची झाडलोट केली पाहिजे, अंगण सारवलं पाहिजे आणि नवऱ्याने तिला मदत केली पाहिजे. आता स्त्रीला आराम कधी दिला जातो? तिचा जो मासिक धर्म असतो त्या धर्मामध्ये पुरुषाने काय केली पाहिजे? तिला पूर्ण आराम दिला पाहिजे. 5 दिवस जेवण, चहा, पाणी सर्व पुरुषाने बनवलं पाहिजे, तिच्या मुलांनी बनवलं पाहिजे. अशी ही सुंदर आणि सुडोल संरचना हिंदू संस्कृतीमधली आहे. पण आजकाल काय करतात? पुरुषांचा म्हणजे बायको ही पुरुषाबरोबर यायला तयार नाही आणि पुरुष पसारा वाढवत चाललेला आहे. त्याचा काय फायदा आहे का? म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, म्हणजे तो पुरुष बाईच्या वेडेपणा खातर, म्हणजे बायको पुरुषाला पुढे पाठवते, झाडलोट कर, हे कर, ते कर, मी नंतर आरामात येईल होळीला. ती पण आली तर आली, म्हणजे तुमच्या गावदेवीजवळ जिथे तुम्ही मान ठेवताय, बरं त्या मांडावर जाण्याची तुमची हे तरी आहे का? असं मला म्हणायचं आहे. बरं असा पुरुष येतो, त्याला आपले म्हणजे बाईच्या वेडापायी आपले भावबंद, आपले चुलत भावबंद, सख्खे चुलत, ज्यांनी आपल्या आईवडिलांना मदत केले, 4 पैसे त्यांचा संसार मोडकळीस आला तेव्हा लावलेत, त्या माणसाला त्याची पण जाणीव राहत नाही. म्हणजे एवढा बॅरिस्टर होतो तो की 4 दुसऱ्याला द्यावे याची जाणीव पण राहत नाही. येतो आणि मुजोरगिरी करतो. म्हणजे जर तुमची बायको तुम्हाला विचारत नाही, तुमची मुलं तुम्हाला विचारत नाही, आता एखादी दुसरी केली तर गोष्ट वेगळी, तरी पण तुम्ही ते कार्य करत राहता. म्हणजे रोज भांडत राहता तो. म्हणजे बैलाची झुंबड कशी असते, ना सुख त्या पुरुषाला ना सुख त्या बाईला. माझं असं म्हणणं आहे, होळी हा बायकांचा सण आहे. होळी का केली जाते? तर ते झाड जाळलं जातं. म्हणजे ज्या झाड तत्वावर माणसं बांधली जातात, ते झाड खराब झालं म्हणजे ते खराब होतंच, ते मुळासकट काढून त्या झाडाची होळी लावली जाते. अशी ही हिंदू संस्कृती आहे. बरं, ह्या हिंदू संस्कृतीत, आजच्या काळातल्या हिंदू संस्कृतीत, नवरा हा बायकोने पट्टा बांधलेला कुत्रा अशी अवस्था झालेली आहे हो. आणि ही अवस्था होऊ नये. माझं का असं म्हणणं आहे की बायको ही समईसारखी असावी. म्हणजे एवढा बाईला मान दिला पाहिजे की बाई होळीला स्वतः आली पाहिजे, आपलं घर काय सारवण केलं पाहिजे, घर झाडलं पाहिजे, 4 दिवस सुट्टी काढली पाहिजे होळीसाठी, नवऱ्याबरोबर आली पाहिजे, नवऱ्याने तिला मदत केली पाहिजे, असं माझं म्हणणं. म्हणजे सर्वच काम बाईने करावं का? तर अर्ध्या कामात नवरा आणि बायकोने काम केलं पाहिजे त्या घरामध्ये. तर त्या गावाला, त्या देवीला, त्या घराला महत्त्व. नाही तर काय असलं काय आणि नसलं काय. म्हणजे नवरा पुढे येणार, तो हे करणार, बरं होळीच्या वेळेला ती डोळे मिचकावून सांगणार, मी जेवण देणार नाही, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. म्हणजे बाहेरून जेवण आणणार. ही आपली संस्कृती नव्हे. मग त्या देवाला, त्या देवीला पूजण्यात काहीच अर्थ नाही, असं माझं म्हणणं आहे. तर कोकणात जाताय तर नवरा बायको सोबत जा.
होळीला, असं माझं म्हणणं आहे. आणि जर ते तुम्हाला जमत नसेल तर तिथे जे राहणारी लोक आहेत त्यांच्याजवळ पैसे पाठवले तर तुमच्या नावचा एक नारळ त्या होळीजवळ ठेवतील, असं माझं म्हणणं. म्हणजे त्यांना तरी ती संपन्नता मिळेल. म्हणजे त्यांची बायका मुलं सर्व जर तुमचे पैसे आले तर आनंदात त्या होळीजवळ जातील. बरं, त्या बायका मुलं मुलं तिथल्या तिथे ते नवरा बायको काम करतायत अशी कुटुंब असतील. आता माझ्यासारख्याला दिलेत तर मी पैसे काय ठेवत नाही. मी पैसे काय होळीजवळ देणार. चार कोण माणूस आला, भिकारी आला, कोण काय आला तर त्याच्यात दानपुण्य करणार. एखाद्याला चहा नाश्ता देणार जो गरीब आहे, काम करणार आहे. आता माझी बायको पण इथे नाही, त्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की माझ्याजवळ द्या. पण जर माझ्याजवळ दिलेत तर ते तुमचे पैसे सत्कर्माला लागतील. अशा भांडणातून तुम्ही देवीजवळ येऊ नका. तिचा तो त्याग आहे, तिची समर्पता आहे देवीची, असं माझं म्हणणं. तर ह्या गोष्टीचा नक्की विचार करा. ज्यांच्या घरात बायका आहेत आणि भांडणं आहेत, नवऱ्याचा मान नाही, बाईचा मान नाही, म्हणजे बाईचा मान श्रेष्ठ, बाईचा मान उच्च, पण थोडासा नवऱ्याचा मान म्हणजे बाई आणि नवरा अशा सत्कार्यामध्ये जिथे धर्मकार्य आहे तिथे दोघांनी हजेरी लावलीच पाहिजे. आणि बाई ही समयीसारखी असली पाहिजे. म्हणजे जर बायकोसाठी तुम्ही चहाचा कप आणून दिलात तर बायकोने चहा पिऊन झाल्यानंतर तुमचा कप आणि तिचा कप नेऊन साईडला ठेवला पाहिजे. ही भूमिका जेव्हा दोघांमध्ये असेल तेव्हाच तो देव पूजून काहीतरी अर्थ होतो, असं माझं ठाम मत आहे. तर ह्या गोष्टीचा नक्की विचार करा कोकणात जाणाऱ्या, होळीसाठी जाणाऱ्या कुटुंबांनी, असं माझं म्हणणं आहे.